पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चंद्रपुरात येतात आणि मोदी आज महाराष्ट्रातील लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत। सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी मोदींची जाहीर सभा होणार आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सभेला उपस्थित असतील। महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी मोदी आज चंद्रपुरात आहेत। सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा मोदी घेणार आहेत। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चंद्रपूरमध्येच ही सभा का घेत आहेत याच्या मागे नेमकी काय कारण असू शकतात ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। गेल्या वर्षीचं काँग्रेस मुक्त महाराष्ट्राचं भाजपचं लक्ष्य चंद्रपूरमुळे साध्य झालं नाही, त्यामुळे ही सभा आणि प्रचाराचा नारळ फोडणं चंद्रपुरातूनच असू शकतं। यंदा चंद्रपुरात कमळ फुलवण्याचं भाजपचं लक्ष्य आहे। दुसरा मजबूत उमेदवार नसल्यामुळे मुनगंटीवारांना इच्छेविरोधात उमेदवार केलं गेलंय। चंद्रपुरात 6 पैकी 3 भाजपा, 2 काँग्रेस आणि 1 अपक्ष आमदार आहेत। काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना 3 कुणबी बहुल मतदारसंघांचा फायदा होऊ शकतो। सुधीर मुनगंटीवार यांना तसा समाज पाठिंबा नसल्यामुळे भाजपा जोर लावणार। प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। ओम, अनेक कारणं खरं तर आपण सध्या बघितली की चंद्रपुरातच नेमकी मोदी सभा का घेता येते, काय नेमकं आणखी विशेष कारण असू शकतं? रिती, जसं तू सांगितलंस की भाजपचं काँग्रेस मुक्त महाराष्ट्र हे जे स्वप्न होतं ते 2019 मध्ये केवळ चंद्रपूरमध्ये जो विजय काँग्रेसला मिळाला त्यामुळे भंगलं होतं। त्यामुळे 2019 पासूनच भाजपनं चंद्रपूरची जागा प्रतिष्ठेची केली होती। तत्कालीन खासदार जे निवडून आले होते बाळू धानोरकर यांच्या विरोधामध्ये भाजपने तेव्हापासूनच रान पेटवायला सुरुवात केली होती। मध्यंतरीच्या काळात त्यांचं निधन झालं, त्यानंतर प्रतिभा धानोरकर आता या त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या काँग्रेसकडनं निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्यात। अर्थात त्यांना सुद्धा खूप कडवा संघर्ष तिकिटासाठी करावा लागला। भाजपच्या बाजूने जर आपण विचार केला तर विदर्भातलं एक महत्त्वाचं लोकसभेचं ठिकाण म्हणून चंद्रपूरकडे पाहिलं जातं। हंसराज अहिर यांनी 4 वेळा या ठिकाणचं प्रतिनिधित्व केलंय। काँग्रेसनं सुद्धा हा गड 4 वेळेला जिंकला होता। त्यामुळे सुधीर मुनगंटीवार जे राज्यातले भाजपचे महत्त्वाचे नेते त्यांना या निवडणुकीच्या मैदानात उतरवलं जाते। दुसरा महत्त्वाचा जो मुद्दा तू सांगितलास की इथली जी सामाजिक समीकरण आहेत त्याचा अभ्यास करता सद्यस्थितीमध्ये तरी जातीय गणित पाहता प्रतिभा धानोरकरांचं पारडं जड वाटतंय। स्थानिक राजकीय परिस्थिती असेल, माहितीतलं वातावरण असेल, काँग्रेसमध्ये जी काही दुफळी माजली यामुळे ही निवडणूक इंटरेस्टिंग झाली। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती चंद्रपूरमध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराला येणं आणि महाराष्ट्रातील सभेचा प्रचार सुरू करणं, एकूण प्रचाराची दिशा स्पष्ट करणं हे खूप सिम्बॉलिकली महत्त्वाचं वाटतं। विदर्भावर भाजपचं विशेष लक्ष दिसतंय। विदर्भातल्या 5 जागांसाठी भाजपची तगडी फौज, मोठ्या नेत्यांची फौज ही मैदानात उतरते। चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवारांना जी कडवी लढत द्यावी लागते ती कुठेतरी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेनंतर कुठेतरी वातावरण बदलावं, जेणेकरून निवडणुकीतला विजय सोपा होईल अशी सगळी गणितं भाजपच्या वतीने इथे बांधण्यात येतात। मुळातच सुधीर मुनगंटीवार हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नव्हते, पक्षांतर्गत कारण त्याला होती। 2019चा जो धक्कादायक पराभव होता त्याचा काही इथे संदर्भ होता। अशा अनेक प्रकारच्या कॉन्ट्राडिक्शन्समध्ये भाजपची ही उमेदवारी कोणाला द्यायची याबाबत संभ्रम खालच्या पातळीवरती होता। मात्र केंद्रीय नेतृत्वानं पहिल्यापासूनच याबद्दल स्पष्टता ठेवली होती की ही उमेदवारी सुधीर मुनगंटीवारांना द्यावी। शेवटी त्यांना ती उमेदवारी मिळाली आणि आता ते लढतीमध्ये उतरलेत। सामाजिक समीकरण त्यांच्या पाठीशी म्हणावी तशी नाहीयेत, परंतु चंद्रपूरचा जर आपण एक इंटरेस्टिंग इतिहास पाहिला तर अनेक उमेदवार असे इथून निवडून गेलेले आहेत ज्यांची स्वतःची मतं खूप कमी होती। उदाहरणार्थ जर आपण पाहिलं नरेश पुगले तर त्यांच्या स्वतःच्या समाजाची मतं ही खूप कमी होती। अर्थात समाज पाहून मतदान होतं की नाही होतं हा एक वेगळा भाग आहे, परंतु जर आपण पाहिलं तर सामाजिक समीकरण पाठीशी नसलेल्या उमेदवारांनी सुद्धा इथून विजय मिळवलेला आहे। त्यामुळे सामाजिक समीकरण, जातीचा विषय आणि या सगळ्या गोष्टी कितपत महत्त्वाच्या ठरतात आणि या सगळ्यांवरती कडी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेनंतर इथलं वातावरण कशा प्रकारे बदलतं आणि नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये, परसेप्शन बिल्डिंगमध्ये याचा काय फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण त्यावर सुधीर मुनगंटीवारांचं आणि पर्यायानं चंद्रपूर लोकसभेचं भवितव्य अवलंबून असणार आहे। रिद्धी, अगदी ओम, तू सध्या चंद्रपूरमध्ये आहेस, जिथे सभास्थळ आहे त्या ठिकाणी उपस्थित आहेस, तिथे नेमकं काय वातावरण पाहायला मिळते? कशी तयारी आहे? थेट पंतप्रधान तिथे येत आहेत? आपण पाहिलं असेल गेल्या अनेक दिवसांपासून अर्थात पंतप्रधानांची सभा म्हटल्यानंतर एक खूप मोठी तयारी करावी लागते। केंद्रीय सुरक्षा यंत्रणेचे लोक असतील, स्थानिक पोलीस असतील, जिल्हा प्रशासन असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी सभेची तयारी करण्यात येते।
काल जेव्हा आपण त्या ठिकाणाहून ग्राउंड रिपोर्ट केला होता त्यावेळेला आपण दर्शकांना हे दाखवलं होतं की कशा प्रकारे सुरक्षेचा व्यवस्था केली जाते। विशेष महत्त्वाची बाब म्हणजे उन्हाच्या अनुषंगानं, कारण ही सभा साधारणपणे 5च्या सुमारास सुरू होईल, परंतु दुपारपासून लोक यायला लागतील, त्यामुळे 2 मोठे मंडप या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। लोकांना उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी पाण्याची व्यवस्था असेल किंवा इतर सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी असतील त्याचा इंतजाम करण्याचा पुरेपूर प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलाय। राजकीय दृष्ट्या ही सभा जितकी महत्त्वाची आहे तितकीच महत्त्वाची सभा ही विदर्भातलं जे ऊन आहे त्याचा विचार करून सुद्धा या सभेची आखणी करण्यात आली आहे। त्यामुळे आता या राजकीय वावटळ जी उडते, राजकीय धुरळा जो उडतोय त्याचा नेमका परिणाम कसा होतो, मोदींच्या सभेनं काय गणित बदलतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। अगदी, आणि चंद्रपुरात दिवसभरात नेमकं काय घडतं याचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।